ढगे मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। माझ्या गोष्टीचं नाव आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। एकदा अकबर आणि बिरबल शिकाराला जात असताना त्यांना तिथे एक हरिण दिसलं। त्या हरणाची शिकार करण्यासाठी अकबर तलवार काढत होते, तेव्हाच त्यांचा अंगठा कापतो। अकबरला खूपच त्रास होत होता, म्हणून तो ओरडायला लागला। तो एका शिपाईला म्हणाला की एका वैद्याला घेऊन या। शहरात पाठवला वैद्याला घ्यायला। तेवढ्यात बिरबल अकबराजवळ जातो आणि म्हणतो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। अकबराला खूप राग येतो, फारच राग येतो, म्हणून तो शिपायाला म्हणतो की जा आणि बिरबलाला जेलमध्ये टाका आणि त्याला फाशी द्या उद्या सकाळ झालं कीच। तर काही सैनिक बिरबलाला घेऊन जातात। मग अकबर एकटा जंगलात असतो आणि तो एकटा शिकार करायला निघून जातो। तेव्हाच पुढे काही आदिवासी अकबराला पकडून बळी देण्यासाठी अकबराला घेऊन जातात। तेव्हा ते आदिवासी बळी देण्यासाठी विधी चालू करतात, तर ते सर्व विधीमध्ये मग्न असतात। तितक्यात एका आदिवासीची नजर अकबराच्या तुटलेल्या अंगठ्याकडे जाते व तो ओरडतो आणि म्हणतो की हा माणूस अशुद्ध आहे, याचा अंगठा तुटलेला आहे। मग ते आदिवासी अकबराला सोडून देतात। मग अकबर महलाकडे धावत जातो। तेवढ्यात बिरबलाला फाशी होणार असते। मग अकबर शिपायाला आज्ञा देतो की बिरबलाला सोडून द्या। लगेच शिपाई बिरबलाला सोडून देतात। अकबर बिरबलाकडे जाऊन म्हणतो की मला माफ कर। लगेच बिरबल म्हणतो, नाही महाराज, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। अकबर बिरबलाला म्हणतो, ते कसं काय? माझ्यामुळे तुला किती त्रास झाला, तरी पण तू म्हणतोस की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, मला शिक्षा न दे। मग बिरबल म्हणतो, महाराज, जर तुम्ही मला शिक्षा न देता जर तुमच्या सोबत जंगलात ठेवलं असतं तर आदिवासी लोकांना तुम्ही अशुद्ध